मागे सरक. थोडं थोडं मागे मागे सरक. मेरा रिपोर्ट का बोला है तो
काय कारवाई झाली? महानगरपालिकेला आयुक्तांना आम्ही या ठिकाणी विनंती केलेली होती की या ठिकाणी जी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत त्याच्यावर काही गुन्ह्यांचे प्रकार घडतायत आणि त्या अनुषंगाने काल जो गुन्हा घडलेला होता त्या अनुषंगाने अतिक्रमण ते काढून टाकण्यात यावं आणि त्यांनी प्रतिसाद देऊन आज या ठिकाणी त्यांचे अतिक्रमण विरोधी संस्था पाठवलेला आहे आणि पोलीस प्रोटेक्शन आमचे डीसीपी एसीपी आणि सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सर्व अतिक्रमण जे आहे ते मांडण्याची प्रक्रिया चालू आहे. सर, तुम्ही आल्यापासून अनेक चांगल्या मोहीम राबवल्यात, मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त तरी कमी पडतो आणि दिवसांदिवस शहरामध्ये जायचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. यावर आपण सांगतो करणार आहोत. नाही बघा या ठिकाणी निश्चितच प्रभावी कामगिरी म्हणजे कोणत्याही हेड्स खाली असू देत ही 5 पट झालेली आहे. म्हणजे तुमचे नार्कोटिक असू दे किंवा कोणत्याही इतर बाबतीमध्ये निश्चितच प्रभावी पोलिसांची कामगिरी झालेली आहे. याच प्रकारे कारवाई सातत्यपूर्ण कारवाई आणि प्रभावी कारवाई भविष्यात आणि आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी डीपी रोडवर ज्या अनाधिकृत गोष्टी झालेल्या आहेत त्या सर्व तोडण्याचा कारवाई आम्ही बीड बायपास आणि त्यानंतर बिडकीन रोड, पैठण रोड आणि नंतर जालना रोड याचा आम्ही ऑलरेडी अनाऊन्समेंट वगैरे सुरू केलं होतं. काल रात्री दुर्दैवी एक घटना आणि नितीन संपाळ म्हणून या व्यक्तीचा मर्डर त्या ठिकाणी अनाधिकृत झालेला त्या ठिकाणी टपरीमध्ये आणि विशेष करून त्या ठिकाणी चिकनचा मटनचा आणि अनाधिकृतपणे झालेला व्यवसायाच्या ठिकाणी एक आपसाच्या भांडणामुळे किंवा त्यांनी त्या ठिकाणी मर्डर केलेला आहे आणि या सर्व अनाधिकृतच्या गोष्टी त्या ठिकाणी परत होऊ नये म्हणून प्रामुख्याने सरकारी जागेवर बसलेलं अनाधिकृत सर्व गोष्टी आपण काढून टाकण्याचा कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दिवसभर या कारवाई करून सर्व गोष्टी आपण काढून टाकण्यात. याआधी सुद्धा कारवाई झालेली होती. पुन्हा लोक बसलेले लोक पुन्हा बसू नये यासाठी काय पुन्हा बसू नये म्हणून त्या ठिकाणी जे डीपी रोड आहे तातडीनं रोड करण्याचा आणि एमर्जन्सीमध्ये रोड करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. जसं या बाजूने त्या बाजूने सुद्धा सर्व्हिस रोड आहे आणि शहराचा पर्यटक आणि लोक येणारे एक प्रमुख रस्ता म्हणून जालना रोड ओळखला जातो आणि या रस्त्याच्या अवतीभोवती असलेल्या सर्व अनाधिकृत टपऱ्या अनाधिकृत व्यवसाय करत असलेले विशेष करून चिकन मटन या चिकन मटनचे कोयता घेऊन माणसांना कापणे हे नराधामाचेच आहे आणि अशा ठिकाणचं जे त्यांची अड्डा आहे त्याला जर संपूर्णपणे काढून टाकण्याच्या कार्याला आम्ही करतो. ही मोठी अतिक्रमण मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली असं म्हणतात. नेमकं काय काय तुमचा दबाव होता? काय खरं तर ही जे अतिक्रमण हटाव पथक आलं आणि ही अतिक्रमण कारवाई झाली, या कारवाई माग एक निरपराधांचा खून झाला आणि या जो खून करण्यात आला ते उघड्यावर मांस विक्रेत्या च्या दुकानातून हा खून झाला आणि निश्चितपणे गाव गुंड अतिक्रमित जागा करून तिथं बसतात आणि एक हौदस घालण्याचा जो प्रयत्न करतात त्या भागात आणि त्याच्यामुळे त्यांना चोप देण्यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम चालली आणि निश्चितपणे यापुढे जर कोणी अतिक्रमित जागेवर बसून जर गावगुंडासारखा हौदस घालत असेल आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे अतिशय चोख भूमिका या राज्यात बजावतायत. तीही त्यांनी संभाजीनगरमध्ये बजावून दाखवली. निश्चितपणे याचा त्रास काही निरपराध दुकानदारांना झाला असेल, परंतु जे गावगुंड दुकानदार होते ते गावगुंड दुकानदार साफ केले पाहिजे, जमीन दोस्त केले पाहिजे. ही भूमिका घेऊनच येणाऱ्या काळामध्ये ही गावगुंडशाही आणि दिवसाढवळ्या खून करणारे, दिवसाढवळ्या नशेचे साहित्य विकणारे या सर्वांना चोप लावण्यासाठी ही कारवाई आहे. तुम्ही अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आणला आणि ती केलीच पाहिजे, तोपर्यंत आम्ही ते मृतदेह सुद्धा हातात गेला नाही अशी पण निश्चितपणे ज्या गुंडांनी हा हमला केला आणि खून केला त्याची दुकानं नष्ट झाले पाहिजे आणि त्याला इथून जमीनदोस्त करण्यात आलं पाहिजे. आज दिवसाढवळ्या जर तुम्ही खून करत असाल आणि ज्या व्यक्तीचा खून केला तो व्यक्ती एक असंघटित कामगार होता आणि ऑमलेटची गाडी चालवायचा आणि तो काही गुंड नव्हता आणि त्यामुळे गुंडामधले आम्ही भांडणं समजू शकतो, पण एका निरपराध व्यक्तीला
दहशत माजवण्यासाठी मारायचं, खून करायचं, आणि निश्चितचपणे हे या सरकारमध्ये खपून घेतल्या जाणार नाही. म्हणून अधिकाऱ्यांना ताबडतोब यावर कारवाई करा, अन्यथा याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, हे मी सांगितलं. ओके, धन्यवाद.